पुण्यात किती जरी फिरलं तरी मन काय भरत नाही. मग कामाचा किती पण कंटाळा येऊ, एकदा फिरलं की एकदम माइंड फ्रेशच होते. हे बघा कसं आहे डांगे चौक, कायम गर्दी असते, त्यात बहुतेक आज बाजार आहे. माणसानं जर ठरलो तर काय पण करू शकतो. हे बघा कशी टोकीले, वेळ आल्यावर काय पण करायला लागतं. बिर्ला हॉस्पिटल, प्रत्येकानं काय ना काहीतरी गमवले हॉस्पिटलमध्ये, अगदी माझ्यासारखंच. भावाला नक्की पाऊस थांबवायचा का टेम्पो, हात वर करायला आहे. विषय सांगायचाच राहिला की आज होतं बाहेर आमच्या नवीन फ्लॅटवरती सामान ट्रान्सफर करायचं काम, तर आलो तो तिकडं. फ्लोअर होता 3रा, गडी पण 3, काय नाही म्हणलं न्यू. हो काय प्रत्येक वेळेस लाजतच असते. काम करताना कधी सिरियसनेस नाहीच. काम करताना मस्ती नाही झाली तर ते काम कसं व्हायचं, त्यामुळे मस्ती ही केलीच पाहिजे. हे बघा असंच असते काम करताना. आता कसं ते वाटते वगैरे हां, हे बघा त्यातनं पण स्माईल द्यायची चालल्या. अजून तर दुसऱ्याच फ्लोअरवरती चढवले, अजून एक फ्लोअर बाकी आहे, तोपर्यंत त्याची बोटवर नाचायला लागली ती. हे बघा मिथून दादा तिकडे सायकलच्या आडानं गोळ्या वाचवते ती आणि खुर्चीच्या आडानं तोंड लपवते ती. जमतंय का? स्वतःला व्हिडिओ घ्यायचा योग लय कमी वेळेस येतो. म्हणलं आज काढावा स्वतःचा व्हिडिओ. वरनं पाऊस पडत होता, खालनं सामान बांधत होतो. म्हणलं जिन्यात नेऊन लय उपयोग नाही, बाहेरच्या बाहेरच घेऊन जाऊ. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती पण वापरली पाहिजे. हे काय सामान भिजलं होतं, बाहेर आपलं पुसत होतं. शेवगडी काटाळा होता, बेड धरून बसलाय. हाय अजून एक जण आहे. ह्यो बघा बाहेर सामान पुसतोय. आता एवढं काम केलंय म्हणलं खुराक तर खाल्लाच पाहिजे. मग आलो हॉटेलला. काम करताना लाजतील, पण इथं नाही ती लाजणार, बोलाय पण नाही ती लागणार, कॅमेऱ्याकडे बघाय पण लागणार नाही. जेवून गेल्यावरती परत जोडायचा होता बेड जोडला, झालं कामाच. दरवाजाच्या मागनं हात एक बाहेर येत होता, पण हातात दुसरंच काय तर दिसत होतं मला.